1,23,281 टोटल मतदार होते। जर आपण 19ला कंपेअर केलं तर आपल्या जवळपास 63,000 मतदार वाढलेले होते, बरोबर आहे। त्याच्या अगेन्स्ट जवळपास 2019मध्ये 54.74 मतदान झालं होतं आणि इथं यावेळेस आपलं 54.30% पर्यंत आपलं मतदान झालेलं आहे, ठीक आहे। याच्यामध्ये जर आपण जरी आपलं मतदान 0.3% जवळपास कमी झालं, परंतु जर ऑब्सोल्यूट वोटर तुम्ही बघितले तर पुरुष मतदार आपले 8,252 वाढलेले आहे, महिला वोटर आपले जवळपास 16,568 वाढलेले आहे। टोटल जर 19च्या कंपॅरिझन केलं तर आपले जवळपास 25,000 मतदार आपले वाढलेले, 24,837 एवढे मतदार आता वाढलेले आहे। याच्या अनुषंगाने आपण आता EVM वगैरे सगळे कळवण्याला स्ट्रॉंगमध्ये ठेवलेले आहे। त्या ठिकाणी 3 टायर सिक्युरिटी म्हणजे CRPF, त्याच्या बाहेर स्टेटची पोलीस, त्याच्या बाहेर डिस्ट्रिक्टची पोलीस, त्यानंतर CCTV, फायर टेंडर आणि जवळपास रोज RO आणि आमचे ARO रोज एक्शन जाऊन तिकडे साईन करत असतो। पोलिसांची पण वरिष्ठ जाऊन तिकडे सिक्युरिटी बघावं लागतं आणि इथं 4 तारखेचं जे काउंटिंग आहे त्याची तयारीसुद्धा आपण सुरू केलेली आहे, कारण ते 2 शेड आपण तिथे नेहमी काउंटिंग होती तर आपल्याला परवानगी आलेली आहे। कमिशनकडून एक रिक्वायरमेंट ज्या टेबल्स आपल्याला लावायचे आहे, जवळपास 20 टेबल आपले 6 मतदारसंघ आणि आपण टेबल लावणार आहे आणि त्याची पण तयारी आम्ही जवळपास 15 मेपर्यंत आम्ही ते हँडओव्हर घेऊन तर मग ड्रेस रिहर्सल नवीन तालीम करून ते जवळपास 4 तारखेची तयारी आपली पूर्ण आहे। माझी विनंती आहे की तिकडे आम्ही मीडियासाठी पण आणि पॉलिटिकल पार्टी वगैरेसाठी पण शेड टाकलेला आहे। जर आपल्याला कोणाला जायचं असेल तर आपण जाऊन CCTVचं बघू शकता, काय काय अरेंजमेंट केलेली आहे, आप जाके अरेंजमेंट आप देख सकते हो, लेकिन जाते वक्त आपला आय कार्ड जेव्हा पोलीस तुम्हाला तिकडे अडवणार नाही। दुसरा एक विषय होता आपण FST SST जे आहे नियमामध्ये असं आहे की लिखल्यावर ते आपल्याला डिस्मिस करावं लागतं, परंतु तरीसुद्धा आम्ही प्रत्येक एरियामध्ये एक FST आणि SST आम्ही ठेवले आहेत, जेणेकरून आज जसं वर्धेमध्ये इलेक्शन आहे आम्ही आमचं जरी संपलं होतं तरी आम्ही साईडला आम्ही आमचे पथक ठेवलेले आहे, जेणेकरून कसलंही लिकरचं आणि पैशाचं मुवमेंट आपण त्याच्यामध्ये थांबवू शकतो आणि अशा लोकांना आपण करू शकतो। तर मला असं वाटतं की आज आपल्या 5-6 प्रेस कॉन्फरन्स झालेलं आहे।